विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात नसतानाही विधानसभेचं कामकाज रेटून नेण्याचा प्रकार मंगळवारी घडला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला, तेव्हा सभागृह तहकूब करण्याऐवजी सत्ताधारी पक्षानं प्रश्नोत्तरं, लक्षवेधी तसंच अन्य शासकीय कामकाज सुरूच ठेवलं। विरोधकांच्या गैरहजेरीतच लोकसेवा हमी विधेयकासारखं महत्त्वाचं विधेयकही सत्ताधारी पक्षानं संमत करून घेतलंय। सत्ताधारी भाजपच्या या कार्यपद्धतीवर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरकार गुजरात पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वळसे पाटलांनी केली आहे। विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे नेते बाहेर बसलेले असताना सरकारला त्यांच्याशी चर्चा करावीशी सुद्धा वाटत नाही, सरकारला त्यांच्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही आणि सभागृहाचं कामकाज तसंच पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न केला जातो। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। माझ्या माहितीप्रमाणे गुजरातसारख्या राज्यामध्ये विधानमंडळाला फार महत्त्व दिलं जात नाही। आता बहुतेक हा गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।